34 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर रतन विठ्ठल बांबळे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। सर्व तीर्थ टाकेत येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 34 वर्षे निष्ठेने सेवा बजावून निवृत्त झालेले टाकेत गावचे भूमिपुत्र रतन विठ्ठल बांबळे यांचा भव्य सत्कार सोहळा टाकेत व परिसरातील मित्रमंडळी, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडलाय। या विशेष सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कन्या इंजिनियर सिम्मतीताई कोकाटे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली। रतन बांबळे यांनी 1990 साली स्वर्गवासी आमदार यादवराव बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणमध्ये निवड झाली। सुरुवातीला त्यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात हेल्पर पदावर झाली। पुढे 3 वर्षांनी त्यांची पदोन्नती होऊन असिस्टंट लाईनमन म्हणून नियुक्ती झाली। 1991 ते 2012 या कालावधीत त्यांनी राजापूर येथे सेवा दिली। त्यानंतर त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील धामणगाव साकूर येथे झाली। गावाजवळच बदली झाल्यामुळे त्यांनी नोकरीबरोबरच सामाजिक कामातही सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्यामुळे त्यांच्या पत्नी ताराबाई बांबळे यांची टाकेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लोकनियुक्त निवड झाली। रतन बांबळे यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व सामाजिक योगदानामुळे परिसरातील लोकांमध्ये त्यांच्याविषयी अपार आदर व विश्वास आहे। त्यांनी 2024च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही प्रभावी भूमिका बजावली आहे। त्यामुळे नामदार कोकाटे यांचाही त्यांच्यावर दृढ विश्वास आहे। सत्कार समारंभात बोलताना अनेक मान्यवरांनी रतन बांबळे यांच्याबद्दल आपली भावना व्यक्त केली। राजकारणात अशा संवेदनशील जनतेच्या सेवेत रमलेल्या व्यक्तीची गरज आहे असे मत व्यक्त करत अनेकांनी त्यांना पुढील काळात अधिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले। तुम्ही कोणत्याही पक्षात गेला तरी आम्ही सोबत आहोत अशी सुद्धा भावना त्यांनी मांडली आहे। रतन बांबळे हे एक उत्तम गायक आहे। तालुक्यातील हरिनाम सप्ताहांमध्ये ते नेहमी आपल्या भक्तिगीतांनी भक्तिरस निर्माण करत असतात। तसेच त्यांना बैल व घोड्यांच्या शर्यतींचाही खास छंद आहे। त्यामुळे धार्मिक व ग्रामीण क्षेत्रातही त्यांचा विशेष आदर आहे। अनेक जण त्यांना प्रेमाने तात्या किंवा नाना असा टोपण नावांनी ओळखतात। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये माजी जिल्हा परिषद सभापती पांडुरंग मामा वारंगसे, राष्ट्रवादी तालुका प्रमुख बाळासाहेब गाडवे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव व सुनील वाजे, गोरखभाऊ बोडके, निवृत्ती जाधव, नारायण भोसले, बाळासाहेब झोले, भगवान जंद्रे, राजेश नवाले, केरू खतेले, भगवान भोईर, हरिश्चंद्र चव्हाण, गौतम भोसले, राजेंद्र व रमेश बेळगावकर, महावीर शहा, भास्कर महाले, गोविंद जाधव, योगेश घोटेकर, महेश गाढवे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, भरत आरोटे, नांगरे साहेब, गणेश दुर्गडे, बबन बांबळे, संदीप जनकर, दुंदा जोशी तसेच महावितरणाचे गायकवाड साहेब, धोरणे साहेब, ऑपरेटर व लाईनमन स्टाफ, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि टाकेत व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सत्कार सोहळा टाकेत गावच्या सामाजिक ऐक्याचं व बांधिलकीचे प्रतीक ठरलाय। माझे वरिष्ठ अधिकारी गायकवाड साहेब, त्याचबरोबर धोरण साहेब, या ठिकाणी सहकारी वाघदादा ऑपरेटर असे या कार्यक्रमासाठी आलेले लाईनमन साहेब, तसेच माझ्या गावचे उपसरपंच, माझे व्याही, माझं सर्व कुटुंब आणि माझे इच्छित एक शेतकरी कुटुंबामधून जन्माला आलेलो मी, कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक वारसा नाही। माझे आई वडील अतिशय अशिक्षित परंतु जिद्दी वृत्तीचे आणि कुठलेही काम करताना प्रामाणिक। परमेश्वराने तोच गुण माझ्या अंगी दिला की काय असं मला वाटतं। या ठिकाणी 4/2/91 या सालामध्ये माझी नोकरी सुरू झाली।
नोकरी सुरू करत असताना माझा मोठा मुलगा अरुण, मला वाटतं काहीतरी 10-11 महिन्याचा किंवा वर्षाचा असेल, रत्नागिरीला मित्र माझं जॉईनिंग झालं. 34 वर्षापूर्वीचा रत्नागिरीतलं कोकण अतिशय भयान असं वाटत होतं, अतिशय भयंकर, खूप दाट असं जंगल. आणि आपल्या अशा सुपीक परिसरामधून अशा जंगलामध्ये ज्या वेळेला काम करायला गेलो त्या वेळेला अतिशय डोळ्यासमोर वाईट आणि विचित्र असे विचार डोळ्यासमोर येत होते. ज्या ठिकाणी काम करायला गेलो त्या ठिकाणी त्या गावामध्ये जाण्यासाठी 6 किलोमीटर पायी चालल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मला नवीन जे गाव दिलं त्या गावाचं नाव तामाली, आणि अशा गावामध्ये 3 वर्ष मला पायी चालून काम करावं लागलं. 1 महिना मी एकट्याने नोकरी केली. 1 महिन्यानंतर मी कुटुंबाला नेण्यासाठी आलो आणि त्या गावापासून एक 6 किलोमीटर वरती संगळ म्हणून असं गाव होतं आणि त्या गावामधून फक्त बैलगाडीने प्रवास केला जायचा. रिक्षा सुद्धा जात नव्हती, दुसरा कुठलाही काही नाही. आणि माझी मिसेस आणि तो माझा मुलगा, मी बैलगाडीमधून त्यांना माझ्या मुख्यालयामध्ये घेऊन गेलो. अशा प्रकारे काम करत असताना त्या गावामध्ये थोड्या दिवसामध्ये चांगली ओळख झाली. माझ्या कामाची त्यांना चुरूक जाणवू लागली आणि हळूहळू त्या गावचाच मी होऊन गेलो. काम करत असताना अनंत अडचणी आल्या. त्या अडचणीवर कसं मात करायचं याच्यासाठी फक्त एकच उपाय मित्रांनो की आपण प्रामाणिक असायला पाहिजे. प्रामाणिक काम करणाऱ्याला कुठलीही भीती नाही, कसल्याही प्रकारची त्याच्याकडून चुकी होणार नाही, त्याला कुठलाही त्रास होणार नाही. 94 मध्ये माझं पहिलं प्रमोशन झालं आणि मला तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना तो चान्स मिळाला आणि असिस्टंट लाईनमन म्हणून मी 94 ला राजापूर तालुक्याच्या ठिकाणी गेलो. सब डिव्हिजन तेच होतं. भिसे साहेबांनी सांगितलं की माझी दुसरीच बदली. बरोबर आहे त्यांचं. 34 वर्षामध्ये माझी दुसरी बदली इथं, म्हणजे रत्नागिरीवरून डायरेक्ट इथं आलो. आता साहेब यांना काय म्हणजे कुटुंबाला समजणार नाही, पण तुम्हाला समजेल की 24 वर्ष तिथले आणि 10 वर्ष इथं आपल्याकडे संघटना आहेत. मागासवर्गीय संघटनेनं माझ्या बरोबर माझ्यासाठी माझ्या बदलीसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे ग्रीव्हन्स मांडला की या सर्वांच्या तुम्ही बदल्या करतात पण या माणसाची बदली का करत नाही. एक्झिक्युटिव्हला त्यांना लेखी उत्तर दिलं की त्या माणसाची प्रशासनाला गरज आहे म्हणून त्यांना इथं ठेवलं. त्यांना दिलेलं उत्तरची कॉपी अजून माझ्याकडे आहे. आणि जर हा वारंवार तुम्ही प्रश्न घेऊन येत असाल तर परत तुम्हाला मी ग्रहस्थला बसून देणार नाही, अशा भाषेमध्ये त्यांना उत्तर दिले. आणि राजापूर अर्बन मध्ये मी 24 वर्ष काम केलं. काम करत असताना इकडे ऍक्सिडेंट खूप कमी होतात, तिकडे ऍक्सिडेंट भरपूर असतात. या दिवसामध्ये त्या लोकांकडे गुरांना दावच नसतात, नकळी सोडलेले असतात. कुठं वायर तुटला, अमकं होणं तमकं होणं. अशा प्रकारे असं करत असताना त्या लोकांशी कसं हिंदूत साधायचं, कंपनीला कसा त्रास होणार नाही, अशा प्रकारे त्यांच्या बरोबर आपण राहून त्यांच्या बरोबर वागून कंपनीची प्रतिमा कशी उंचावी यासाठी नेहमीच प्रयत्न केला. मला अजूनही सांगायला अभिमान वाटतो
की आज जरी माननीय माजी आमदार गणपतराव कदम शिवसेनेचे आमदार होते, आज जरी त्यांना मी फोन केला पाहिजे तर आपण ट्राय करून बघू, ते तिकडनं बोला बांगडे साहेब हाच शब्द बोलतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी शांताराम भांगे, नाशिक.